नमस्कार. रामराम मित्रांनो. जय श्रीराम. येऊ का आता? चला. अरे हे काय चाललंय? सुरुवात आणि शेवट दोन्ही रामाकडून ही चालू आहे तरी कधीपासून. इंटरेस्टिंग आहे ना? आणि राम खरंच खूप श्रेष्ठ होता का? काय हे फक्त कागदावरच आहे? खरं तर आपण भारतीय आहोत आणि भारताचा इतिहास हा नेहमी श्रेष्ठ ठरलेला आहे. राम हे व्यक्तिमत्व देखील या इतिहासातलं भाग आहे. या विषयावर बरेच वादविवाद रंगले, पण प्रत्यक्षात रामायणातून घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी होत्या. त्या मात्र या वादविवादामध्ये लुप्त झाल्या. ठीक आहे, या गोष्टी खरंच खूप महिन्याला प्रेरणा देतात, जगण्याचे नियम शिकवतात. तर त्यासाठीच मी निरंजन तिवारी आजपासून रामनवमीपर्यंत यातल्या काही गरजेच्या, रोजच्या आणि थोड्या वैज्ञानिक स्वरूपाच्या रामायणाच्या कथा प्रस्तुत करीत आहे. जर आवडल्या तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रामायण म्हणजेच हिंदू धर्मातील अत्यंत पूजनीय कथा, ज्यामध्ये राम तर आहेच. आजच्या भागाची सुरुवात करूया रामाचे वडील अर्थातच राजा दशरथ यांच्यापासून. राजा दशरथ हे अयोध्या नगरीचे राजे होते. या राज्यामध्ये ऋषशृंग नावाचे ऋषी होते. महान तपस्वी तसेच स्वभावाने तापट अशी त्यांची ओळख होती. सांगण्यात येतं, एकदा ते प्रवासात जात असताना जंगलामध्ये अचानक बरसलेल्या पावसाने ते चिंब भिजले आणि त्यांनी वरून देवाला श्राप दिला. यामुळे पृथ्वी तलावर पूर्णपणे दुष्काळजन्य परिस्थिती झाली. ऋषशृंग हे पूर्ण ब्रह्मचारी असल्याने त्यांना इंद्र संयम तसेच चित्तवृत्ती निरोधक होते. यामुळे ते स्वबळावर निसर्गाचे नियमही बदलू शकतात. शापमुळे पृथ्वी दुष्काळजन्य झाली. यापासून मुक्तता हवी असेल तर ऋषशृंगांचा ब्रह्मचर्य भंग करणे असे देवाच्या राजाने लोमपद यांना सांगितले. राजा लोमपदाला कन्या रत्न नव्हते, त्यामुळे त्यांनी राजा दशरथाला त्यांच्या कन्या म्हणजेच शांताला दत्तक म्हणून मागणी केली. ती त्यांनी स्वीकारली. राजा लोमपदांनी शांताला ऋषशृंगासमोर उभे केले. ऋषशृंग तिच्या सौंदर्याला भावून तिला सरळ अर्धांगिनी बनवण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्यांचं ब्रह्मचर्य संपलंच, पण संपूर्ण पृथ्वी तलावर परत वरून राजाचे आगमन झाले आणि पृथ्वीवरचा दुष्काळ संपुष्टात आला. या सगळ्यांमध्ये राजा दशरथला दुसरीच चिंता होती, ती त्याच्या राज्याच्या वारसदाराची. कारण त्यांना पुत्र नव्हते. राणी कौशल्याकडून त्यांना एकमेव कन्यारत्न प्राप्त झाले होते, ती म्हणजे फक्त शांत. राज्यासाठी पुत्रप्राप्तीची गरज असते. पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथाने कौशल्य व्यतिरिक्त कैकेयी आणि सुमित्रा यांच्या सोबत देखील विवाह केला, पण यामध्ये देखील त्यांना निराशाच पडली. आता आपली चिंता घेऊन राजा दशरथ हे ऋषशृंग यांच्याकडे जातात. ऋषशृंग राजा दशरथाला यज्ञ करण्याचा आदेश देतात. त्यानुसार यज्ञ केल्यानंतर राजा दशरथाला त्यातून एक दिव्य जल प्राप्त होते. हे दिव्य जल तिन्ही राण्या घेतात आणि यातून कौशल्याला राम, कैकेयीला भरत आणि सुमित्राला लक्ष्मण, शत्रुघ्न सारखे जुळे पुत्र प्राप्त होते. ही सर्व नावे राजगुरू ऋषी वसिष्ठ यांनी दिलेली होती. या चारी भावांमध्ये शांता एकमेव बहीण होती. त्यामुळं आपण म्हणत असतो शांता राम. शांता ही राम. मित्रांनो, रामायण हे काव्य नेहमीच गृहस्थ जीवनाला आणि त्यातील नीतिमत्ता, धर्म कर्माची जाणीव करून देते. या उलट वैराग्यासाठी रामायण हे महाकाव्य कधीच दुजोरा देते. शांता नाव असलेली बहीण याचा उल्लेख ऋषी वसिष्ठ यांनी रचलेला रामायण याच्यामध्ये पाहायला भेटत. पण याचे बरेचसे संदर्भ जे आहेत ते रामायणाचे उरलेले जे रचलेल्या काव्य आहेत त्याच्यात आणि महाभारतात पाहायला भेटतात. रामायणामध्ये भविष्यात लक्ष्मण हा रामाचा आणि शत्रुघ्न हा भारताचा निष्ठावान म्हणून राहील. इथपर्यंत रामायण आपल्या पारिवारिक मूल्य, सांसारिक जीवन याबद्दल बराच आदर निर्माण करून म्हणजेच शांता जशी दुसऱ्यांच्या घरी राहत असते तरी स्वतःच्या आईवडिलांच्या अडीअडचणीत मदत करण्याची तिचा धर्म आहे. तसेच सुमित्रा, कौशल्या आणि कैकेयी या सावत्र जरी असल्या तरी एकत्रितपणाने राहून राज्य आणि संसाराचा गाडा चालवणे हे त्यांचा धर्म आहे. राम लक्ष्मण हे सख्खे भाऊ नसले तरीही लक्ष्मण रामासोबत 14 वर्षासाठी वनवासात निघून जातो आणि भरत हा देखील राजा होऊन राजकारभार मात्र रामाच्या पादुका घेऊन चालवतो.
शत्रुघ्न हा सख्खा भाऊ नसून सावत्र मोठ्या भावाप्रती निष्ठावान राहिला. असं हे रामायणाचं नेहमीच कौतुकास्पद एक पारिवारिक जीवन मूल्य आपल्याला पाहायला मिळते. काय ते बंधुप्रेम, काय तो संसार. पण या चांगल्या संसारात रामाला वनवास झालाच कसा? परिवारासोबत नेहमी आदराने आणि एकनिष्ठ राहणाऱ्या व्यक्ती रामाला वनवासासाठी पाठवायला तयार झाल्याच कशा? त्यांना कोणी अडवले नव्हते का? या परिवारामध्ये नेमकी मंथराचं व्यक्तिमत्व काय सादर करते? कैकेयीने ज्यावेळेस वरदान मागितलं होतं, हा योगायोग होता का पूर्वनियोजित होता? या सगळ्यांमध्ये अजून कोणी छुपा व्यक्ती आहे का ज्याच्यामुळे हे सगळे रामायण घडले? तर त्यासाठी आपण जाणून घेऊया याचा दुसरा भाग. त्यासाठी मात्र आपलं चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. चला भेटूया आपण आपल्या दुसऱ्या भागामध्ये. त्याचं नाव राहील, आता सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला कळेलच. थँक्यू. जय श्रीराम.